नमस्कार. आदिशक्ती गुरुकुल या आमच्या संस्थेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आदिशक्ती गुरुकुल या आमच्या संस्थेनं एक कार्यक्रम आम्हाला या वर्षभरामध्ये राबवायचा आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे दर रविवारी मोफत विविध विषयांवरील व्याख्याने ठेवायची आहेत आणि ही जी व्याख्याने आहेत शक्यतो आपल्या विज्ञान अध्यात्म याच्यावर आधारित आहे. अध्यात्म असलं तरी सुद्धा ते विज्ञान कसं आहे आणि विज्ञान असलं तरी ते अध्यात्म कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून ही जी मालिका दर रविवारी असणार आहे तर त्याचं नाव अंधश्रद्धा टाळा विज्ञान जाणून घ्या असं याचं नाव आहे. तर या कार्यशाळेमध्ये आज आपण विविध विषयांवरची माहिती पाहणार आहोत, परंतु त्यातला जो मुख्य विषय आहे तो म्हणजे रेकी हा विषय. तर अनेक व्यक्तींना रेकीबद्दल माहिती असते, कारण रेकी ही खूप लवकर फेमस झाली. खरं तर खूप उशिरा उदयाला आली आणि खूप लवकर फेमस होणारं हे जे शास्त्र आहे ते म्हणजे रेकी. तर रेकीच हे जे शास्त्र आहे ते जपानमध्ये पहिल्यांदा उदयाला आलं आणि जपानमध्ये मिकाओ ओसाई यांनी रेकीची अधिक माहिती त्यांनी त्यामध्ये पुढे आपल्याला सर्वांना सांगितली आणि ह्याचं जे इसवी सन आहे ते 1930 मध्ये त्यांनी ही सर्व गोष्टीला सुरुवात केली. म्हणजे अजून या रेकीला 100 वर्षसुद्धा पूर्ण झाली नाही, परंतु 1930 मध्ये त्यांनी फक्त संशोधनाला सुरुवात केली होती. परंतु नंतर मात्र असं करता करता त्यांनी त्याच्यामध्ये बरेच संशोधन केले आणि ते ज्या पद्धतीनं जपानी पद्धतीनं असेल किंवा ज्या कुठल्या पद्धतीनं ते ध्यानधारणा करत असत त्या ध्यानधारणेमध्ये त्यांना विविध आणि शुभ अशी चिन्ह त्या ठिकाणी त्यांना दिसली आणि रेकी करत असताना त्यांनी तिथे शुभचिन्हांचा वापर करायला सुरुवात केली आणि शुभचिन्हांचा वापर केल्यामुळे त्यांना रिझल्ट फार लवकर आणि जास्तीत जास्त चांगले रिझल्ट मिळाले. मग अशी ही जी रेकी आहे ही काय आहे बरं, अशी ही कुठली रेकीची पद्धत आहे किंवा नेमकी रेकी म्हणजे काय याच्याकडे आपण आता वळूया. तर रेकी म्हणजे एक शास्त्र, असं शास्त्र की जे सकारात्मक विचारसरणीवर आधारित आहे किंवा एकूणच आपल्या विचारसरणीवर आधारित आहे. सकारात्मक विचार केल्यानंतर सकारात्मकच गोष्टी आपल्या जीवनात घडायला लागतात आणि नकारात्मक विचार केल्यानंतर नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात घडायला लागतात. मग ही गोष्ट अनेकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी खरं तर आपल्या भारतामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे शास्त्र उदयाला आलेले आहेत आणि अशाच पद्धतीचे जे शास्त्र आहेत तर त्यामध्ये अगदी पूर्वीपासून म्हटलं जायचं की शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू तथास्तू म्हणते असं त्यावेळेस म्हटलं जायचं. परंतु कितीही सांगा, समोरच्या व्यक्तीला तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी सुद्धा समोरची व्यक्ती ही कधीही मान्य करत नाही किंवा सकारात्मक विचार करू शकत नाही. कारण याचं महत्त्वाचं कारण म्हणजे परिस्थिती ही तशीच असते. या आधीचं जे लेक्चर झालं दर रविवारच्या व्याख्यानमालेतलं त्यातलं पहिलं जे लेक्चर होतं ते यावरच आधारित होतं की माणसाला आपण कितीही सांगितलं की तू सकारात्मक विचार कर, परंतु परिस्थिती जर तशी नसेल तर माणूस सकारात्मक विचार करू शकत नाही. आणि म्हणून रेकी हे शास्त्र आहे आणि या शास्त्राचा आपल्याला तिथे सकारात्मक विचार कसे करायचे, त्याच्यासाठी शुभचिन्हांचा वापर कसा करायचा, आपल्या जीवनामध्ये बदल कसा घडवायचा, यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे शास्त्र म्हणजे रेकी शक्तीचं शास्त्र. तर म्हणून आपण प्रथम पाहूया रेकी शक्ती ही कुठून येते. तर
रेकी शक्ती हे फक्त नाव आहे, ऑलरेडी ती एक संकल्पना आहे आणि ही संकल्पना म्हणजे ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती. ऊर्जा शक्ती ही अशी आहे की ज्यामध्ये त्या ऊर्जा शक्तींचे जी काही नावं असतात, ऊर्जा शक्तीची जी काही नावं आहेत ती नावं बदलली जातात. कोणी त्याला सगुण साकार शक्ती म्हणतं, कोणी निर्गुण निराकार म्हणतं, कोणी देवीची शक्ती म्हणतं, कोणी लामा फेरा म्हणतं, कोणी गौतम बुद्धाची शक्ती म्हणतं. तुम्ही त्याला नावं काहीही द्या. तर कुणी त्याला रेकी शक्तीही म्हणतं. तर शक्ती म्हणजे अशी शक्ती की जिच्यामध्ये बदल होऊ शकतात, परंतु शक्ती कधीही संपत नाही. आणि हा नियम आपण सायन्सच्या पुस्तकामध्ये पाहिला होता की शक्तीमध्ये बदल होऊ शकतात परंतु शक्ती संपत नाही. मग अशा शक्ती ही आहे कुठं? तर ही शक्ती कुठे आहे असा जर आपण विचार केला तर त्यातलं महत्त्वाचं मुद्दा असा की ही शक्ती सर्वप्रथम तर आपल्या हृदयामध्ये आहे. आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, अंतर्मनामध्ये, बुद्धीमध्ये, विचारांमध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या 7 चक्रांमध्ये, 7 चक्राज, ऊर्जा चक्र, जी ऊर्जा चक्र आपल्या शरीरात आहेत त्याच्यामध्ये ही शक्ती आहे. परंतु लक्षात ठेवा ती कुठे आहे? तर ही जी शक्ती आहे ती शक्ती तर ही जी शक्ती आहे ती आपल्या हृदयापासून ते असं म्हणतात सर्वत्र जी पसरलेली आहे, ब्रह्मांडाच्या एंडपर्यंत असलेली जी शक्ती ती ही शक्ती आहे. आणि म्हणून या शक्तीचा उपयोग आपल्याला आपल्याच मनासाठी, आपल्याच जीवनासाठी, आपल्याच सर्व सकारात्मक आणि चांगल्या कार्यासाठी या शक्तीचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि म्हणून आता आपण या ठिकाणी रेकी शक्ती म्हणजे कुठे आहे आणि कशी आहे हे आपण आत्ता पाहिलं. म्हणजे हृदयाच्या सुरुवातीपासून ब्रह्मांडाच्या एंडपर्यंत असलेली जी शक्ती, ती शक्ती म्हणजे ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती. नाव काहीही असलं तरीसुद्धा त्या शक्ती, ही जी शक्ती आहे ती ब्रह्मांडात सर्वत्र पसरलेली आहे. मग ह्या रेकी शक्तीचा उपयोग नेमका काय होतो? तर ही जी शक्ती आहे ती ब्रह्मांडामधली शक्ती आहे, ते परमेश्वरानं दिलेली आहे. आणि म्हणून परमेश्वर जर आपल्याला काही देत असेल तर तो आपल्याला कधीही वाईट काही देऊ शकणार नाही. सर्व काही तो फक्त चांगलं, सकारात्मक, योग्य, उत्तम, उदात्त, सुंदर असं जे काही आहे तेच फक्त परमेश्वर आपल्याला देऊ शकतो. आणि म्हणून परमेश्वराकडून आपल्याला जे जे स्वीकारायचं आहे, जे जे हवंय त्यासाठी या रेकी शक्तीचा उपयोग होतो. आणि मग आपल्या जीवनामध्ये तर अनेक गोष्टींची कमी आहे, अनेक गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. सुख, समाधान, शांती, आनंद, प्रेम, पैसा किंवा जीवनामधल्या अनेक गोष्टी पूर्ण होत नाही, अनेक टार्गेट पूर्ण होत नाही, जीवनच पूर्ण झालं नाही असं आपल्याला अनेक वेळा वाटतं. तर हे ज्या नाही नाहीचा जो काही पाढा आहे तो सर्व नाहीचा पाढा हो मध्ये बदलण्यासाठी असलेलं जे शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे रेकी शक्तीचं शास्त्र. आणि म्हणून या रेकी शक्तीचा उपयोग आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनासाठी करायचा आहे. परंतु मग हा उपयोग कसा करायचा आहे? तर सकारात्मक वाक्य बोलून आपल्याला त्याचा उपयोग करायचा असतो. समजा जर का आपल्याकडे नोकरी नसेल तर मला नोकरी मिळाली आहे, नोकरी मिळाली आहे असं म्हटल्यानंतर नोकरी मिळेल का? तर मी म्हणेल की तुम्ही ते कशा पद्धतीनं म्हणताय, त्यामध्ये तुमचं इंटेन्शन काय आहे, तुम्ही ते वरवर म्हणताय का आतून म्हणताय, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आपण पडताळून पाहायला पाहिजे. तुम्ही एका व्यवस्थित सिस्टीमनं जर का तुम्ही
यासाठी सकारात्मक वाक्य बोललात आणि त्यावर शुभचिन्ह दिलीत तर तुम्हाला रेकी शक्तीचा उपयोग करता आला असं मी या ठिकाणी म्हणेल. तर तुम्हाला नोकरी मिळू शकेल. नाही तर मग नोकरी मिळणारच नाही आपल्याला. किंवा मग यासारखे अनेक कमी आपल्या जीवनामध्ये आहे. कित्येक व्यक्तींच्या घरगुती जीवनामध्ये खूप समस्या असतात. कुणाचा विवाह होत नाही, कुणाचा विवाह झाला तर चांगला जोडीदार मिळत नाही, तर कुणाची मुलं अभ्यास करत नाही, कुणाला पगार व्यवस्थित नाही आहे, कुणाचे घरगुती आणि आरोग्याचे प्रश्न आहेत, कुणाला फार आजारपण आलेलं असतं. अशा कितीतरी समस्या आहेत आपल्या रेग्युलर लाईफमधल्या समस्या. आणि ह्या रेग्युलर लाईफमधल्या समस्या नुसतं तुम्ही तोंडानं जर म्हटलात मी सुखी आहे, मी सुखी आहे, मी सुखी आहे, तर त्याचा उपयोग होणार नाही. परंतु ते एका विशिष्ट पद्धतीनं म्हणावं लागतं. त्यासाठी सर्वात प्रथम तर तुमचं अंतर्मन तयार असावं लागतं. तुमचं अंतर्मन त्यासाठी तयार असेल. रेकी शक्ती किंवा ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती स्वीकारण्यासाठी जर तुम्ही स्वतः तयार असाल तरच रेकी शक्ती काम करते. कारण असं म्हटलेलंच आहे की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. हे जे पूर्वीच्या काळी असलेलं जे गाणं आहे, फार पूर्वी पण नाही, गेल्या 30-40 वर्षापूर्वीचंच गाणं असेल कदाचित हे, मराठी गाणं संगीतामधलं. तर देणाऱ्याचे हात हजारो आहे, परमेश्वराचे हजारो हात आहे. ही रेकी शक्ती काही फक्त एकाच ठिकाणून येत नाही, ती सर्वत्र आहे आणि ती कुठेही असू द्या ती येणारच आपल्यापर्यंत. ज्याप्रमाणे आईच्या मनामधील विचार हे मुलांपर्यंत पोहोचतात किंवा मुलांना काय हवंय ते आईला समजतं, त्या पद्धतीनं या रेकी शक्तीला तुम्हाला काय हवंय हे सुद्धा तिला समजतं. कारण ती ब्रह्मांडामध्ये सर्वत्र पसरलेली ही शक्ती आहे. आणि म्हणूनच या शक्तीचा योग्य उपयोग केला जावा, सायंटिफिक पद्धतीनं उपयोग केला जावा. यामागे कुठेही अंधश्रद्धा पसरू नये किंवा कुणीही स्वतःच्या समस्या दूर करण्यासाठी अंधश्रद्धेच्या मार्गांचा उपयोग करू नये. यासाठी जी ही मालिका मी जी सुरू केलेली आहे ती यासाठी मी सुरू केलेली आहे. प्रत्येक गोष्टीमागचं विज्ञान काय आहे आणि त्यानंतर त्याचे चांगले परिणाम कसे मिळतात हे सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे. तर म्हणून आपण आता पाहूया की रेकी शक्ती मागचं विज्ञान काय आहे. तर त्यामागचं महत्त्वाचं विज्ञान की जे सर्वांना, जवळजवळ सर्वांना माहीत असेल की ब्रह्मांडात सर्वत्र स्पंदनं आहेत आणि सर्वत्र असलेल्या या स्पंदनांमुळे, तरंग लहरींमुळे आपण जो विचार करू तो प्रत्येक विचार हा प्रत्यक्षात येतो. हे त्यामागचं शास्त्र आहे. याच्या आधी जी कार्यशाळा झाली तर त्यामध्ये ग्रहांचे परिणाम कसे होतात आणि मग ग्रहांचे परिणाम जर होत असतील तर मग रेकी शक्ती किंवा यासारख्या अन्य शक्तींमुळे आपल्यासाठी ग्रह त्यांची जागा बदलणार आहेत का किंवा त्यांचे परिणाम बदलणार आहेत का, या विषयावर याच्या आधीची कार्यशाळा मागच्या रविवारी झाली. आणि मग आता मी तुम्हाला याच्यामध्ये असं सांगेल की ग्रहांचे परिणाम हे कसेही होत असले, प्रत्येक ग्रह हा आपापल्या गुणधर्मानुसार परिणाम देत असतो आणि आपापल्या गुणधर्मानुसार आपल्याला त्यांचे परिणाम त्या ठराविक वेळेस मिळत असतात. परंतु हे ग्रह त्यांच्या तरंग लहरी आपल्यापासून खूप दूरवर आहेत आणि हेच मी या आधीच्या कार्यशाळेत सांगितलं. आणि आता मी तुम्हाला यामध्ये असं सांगेल की आपले विचार मात्र आपल्या अतिशय जवळ आहे. आपलं अंतर्मन, आपलं मन अतिशय जवळ आहे. परमेश्वराने आपल्याला दिलेली शक्ती ही ऊर्जा शक्ती, विचारांची शक्ती, मनाची ताकद, अंतर्मनाची ताकद, आत्म्याची ताकद हे सर्व काही आपल्या अतिशय जवळ आहे. आणि त्यामुळे आपण ही जी आत्म्याची जी ताकद आहे, आपल्या मनामध्ये असलेली ही जी ताकद आहे, तर ही ताकद
आपल्याला या ठिकाणी एका सिस्टमॅटिक पद्धतीनं आपल्याला लावायची आहे. मनामध्ये असलेल्या ताकदीचा उपयोग करायचा आहे. अंतर्मनामध्ये असलेल्या ताकदीचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि नेहमी सकारात्मक बोलायचं आहे. जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार आपल्या मनात येतात तर खरं तर हे मन आहे आणि हे मन कधीही कोणत्याही वेळेस काहीही विचार करत असतं आणि म्हणून पहिला विचार जो नकारात्मक विचार आलेला असतो तो विचार कट 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 असं म्हणून तो बंद करायचा आणि त्याच्यानंतर पुढचा पॉझिटिव्ह विचार, पुढचा सकारात्मक विचार करायला सुरुवात करायची आहे आणि त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडणार आहेत. परंतु आत्ता मी तोंडी तुम्हाला कितीही जरी सांगितलं की अशा पद्धतीनं तुम्ही विचार करा किंवा असे कित्येक पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे, कित्येक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या व्यक्ती लेक्चर्स आपल्याला देत असतात, परंतु प्रत्यक्षामध्ये ही कृती आपल्याला करता येत नाही. मग ही कृती करता येत नाही म्हणूनच रेकीसारखे शास्त्र, आता आपण शास्त्रांचा आपण विचार करतोय आणि त्यांचा अभ्यासही करतोय. आणि मग रेकीमध्ये मिकाओ ओसाई हे जे आद्य प्रवर्तक जे आहेत रेकीचे, तर त्यांना जी शुभचिन्ह दिसली ती शुभचिन्ह खरोखर ब्रह्मांडात आहेत. परंतु ही शुभचिन्ह जी आहेत ती शुभचिन्ह जपानी भाषेमध्ये आहेत. कारण मिकाओ ओसाई हे स्वतः जपानी होते आणि त्यामुळे त्यांच्या मनाची भाषा, त्यांच्या हृदयाची भाषा, त्यांना समजणारी जी भाषा होती ती जपानी भाषा होती आणि त्यामुळे त्यांना जी शुभचिन्ह दिसली ती जपानी होती. मग ह्या जपानी शुभचिन्ह जे असतात ती शुभचिन्ह आपल्याला आपल्या सकारात्मक वाक्यांवर द्यायची असतात किंवा सोडायची असतात. ज्याप्रमाणे एका मोबाईलमधला मेसेज आपण दुसऱ्या मोबाईलमध्ये आपण सोडतो किंवा आता व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तर किंवा फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आपण एका वेळेस लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मग तशाच पद्धतीनं आपल्या मनामध्ये आलेला जो विचार आहे तर तो विचार, त्या विचारावर ही शुभचिन्ह आपल्याला सोडायची असतात. मग त्यासाठी आपल्याला डिस्टन्स रेकीचा उपयोग करायचा असतो. कधीकधी आपल्याला स्पर्श रेकीचा सुद्धा उपयोग करायचा असतो. तर स्पर्श रेकी हा त्यातला पहिला प्रकार आहे आणि डिस्टन्स रेकी ही त्यातली लेवल 2 आहे. तर लेवल 2 मध्ये डिस्टन्स रेकीचा उपयोग केला जातो. डिस्टन्स याचा अर्थ कितीही अंतरावर जर आपल्याला हवं असलेली व्यक्ती ही कितीही अंतरावर असेल तरी सुद्धा आपण या शुभचिन्हांच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो, त्या व्यक्तीच्या विचारांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये चांगले बदल आपण घडवून आणू शकतो. परंतु त्यासाठी तुम्ही पुन्हा या ठिकाणी म्हणाल की हे कशा पद्धतीनं, तर फक्त स्पंदनांच्यामुळे आणि विशिष्ट अशा तरंग लहरींच्यामुळे हे सर्व काही घडू शकतं. आणि म्हणून आता यानंतर ही शुभचिन्ह कोणती आहेत आणि त्या शुभचिन्ह कशा पद्धतीनं ट्रान्सफर केली जातात ह्याचं आपण एक महत्त्वाचं उदाहरण या ठिकाणी पाहू. अशी तर सांगण्यासारखी अनेक उदाहरणे आहेत, परंतु ही जी काही उदाहरणं असतात तर त्यापैकी महत्त्वाची असलेली गोष्ट म्हणजे आपले आरोग्य आणि आपले स्वतःला सर्व नकारात्मक गोष्टींपासून वाचवणे किंवा अपघातांपासून वाचवणे, कुठल्याही वाईट घटनांपासून वाचवण्यासाठी आपल्याला स्वतःवर सुरक्षा कवच घेणं सुद्धा खूप आवश्यक असतं. आणि म्हणून हे सुरक्षा कवच असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारची रेकी असेल तर त्या ठिकाणी हे जे शुभचिन्ह जे आहेत ती शुभचिन्ह त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. म्हणजेच ती शुभचिन्ह पास करणं आवश्यक आहे. तर पास करणे ह्याबद्दल जास्त काही सांगायला नको, कारण लहानपणी
आपण एक खेळ खेळायचो आणि त्यावेळेस आपण म्हणायचो पास कर ग, आणि मग त्यावेळेस एक गोष्ट दुसरीकडे ती पास व्हायची. किंवा आता आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा आपले मेसेज दुसरीकडे पास करू शकतो. मग तशाच पद्धतीनं आपल्या मनातले विचार हे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवू शकतो. आणि त्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे शुभचिन्हांची. तर ही शुभचिन्ह कशी असतात, ती कशी ड्रॉ करायची, याबद्दल आपण एक अजून 10-15 मिनिटांनी आपण त्याची माहिती पाहूया. पण अगोदर मला ह्या शुभचिन्हांबद्दल अधिक माहिती तुम्हाला द्यावीशी वाटते. तर रेकीच्या शुभचिन्हांची जी नावं आहेत, तर ती नावं अशी आहेत की चोकुरे, चोकुरे, चोकुरे. हे एक जपानी भाषेतलं शुभचिन्ह आहे. दुसरं जे शुभचिन्ह आहे ते म्हणजे सहेकी, सहेकी, सहेकी. आणि तिसरं शुभचिन्ह म्हणजे होन शा जे शोनेन. मग त्यामध्येच अजून पार्ट रेकी नंबर 3 जी आहे त्याच्यामध्ये मग डायकुमिओचा उपयोग केला जातो, किंवा करुणा रेकीमध्ये अनेक वेगवेगळ्या 20-25 सिम्बॉलचा वापर केला जातो. परंतु ही सर्व जी चिन्ह आहेत ती सर्व शुभचिन्हे जपानी भाषेमध्ये आहेत. आणि जपानी भाषेमध्ये असल्यामुळे आपल्याला या शुभचिन्हांना चिन्ह समजण्यासाठी त्याचा आपल्याला थोडंसं हे काय बरं हे असं वाटतं, आणि त्याचा आपल्याला व्यवस्थित असा उपयोग करता येत नाही किंवा ती ड्रॉ करता येत नाही. म्हणजे सर्वांनाच येत नाही अशातला भाग नाही, परंतु प्रॅक्टिस मात्र करावीच लागते. जरी प्रॅक्टिस केली तरीसुद्धा ही चिन्ह जरी आपल्याला ड्रॉ केली तरीसुद्धा तर ही शुभचिन्ह जरी ड्रॉ केली तरीसुद्धा या शुभचिन्हांचा अर्थ माहीत असला तरीसुद्धा ही शुभचिन्ह आपल्यासाठी नवीन आहेत. आणि ही जपानी भाषा आपल्यासाठी नवीन आहे. आणि म्हणून आपल्याला शुभचिन्ह जरी आपल्याला येत असली तरी पण त्याच्या आतपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. असं अगदी काही 100% असंच होतं असंही मला म्हणायचं नाही. अनुभव यायला लागला की मग आपण ते अगदी सहजपणे ते काम करू शकतो. पण सुरुवातीच्या काळामध्ये मात्र आपल्या मनामध्ये एक वेगळीच भावना असते. काय बरं हे चक्र, कसलं आहे हे शुभचिन्ह, अशा पद्धतीची वेगळीच अशी भावना आपल्या मनामध्ये असते. मग तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची भावना असली तरीसुद्धा तुम्ही ते शुभचिन्ह हे ड्रॉ करायचे आहेत. ते शुभचिन्ह तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीवर, तुम्हाला हव्या असलेल्या इच्छेवर तुम्ही ते सेंड करायचे आहेत. आणि हळूहळू तुमची कामं व्हायला सुरुवात होतेच. मग आता यानंतर आपण त्याच्या ऐवजी मग काय करायला पाहिजे याच्यावर मी थोडंसं बोलणार आहे. म्हणजे अल्टरनेटिव्ह पर्याय काय असू शकतो याच्यावर मी थोडंसं बोलणार आहे. तर आता होतं काय की ही जी शुभचिन्ह आहेत ती आपल्यासाठी नवीन असल्यामुळे, ऑलरेडी ही जपानी भाषेत जरी असली तरीसुद्धा ही सर्व शुभचिन्ह सिद्धच आहेत, सिद्ध केलेलीच आहेत. त्यांचा अत्यंत चांगला उपयोग होतो. परंतु फक्त एकच गोष्ट त्यामध्ये सांगावीशी वाटते, ती म्हणजे ही शुभचिन्ह आपल्यासाठी नवीन आहे. आणि म्हणून हे असं होऊ नये म्हणून मी इतर काही शुभचिन्ह तुम्हाला मी सांगू इच्छिते की ही शुभचिन्ह म्हणजे तुमच्या म्हणजे मी काहीच म्हणू शकत नाही, इतकी आपल्यामध्ये सामावून गेलेली अशी ही शुभचिन्ह आहे. आणि ही शुभचिन्ह आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी सुरुवातीपासून आहेत. मग ही शुभचिन्ह कोणती आणि त्यांचा अर्थ काय?
यावर आता आपण बोलूया. तर ही जी शुभचिन्ह आहेत ती शुभचिन्ह म्हणजे त्यातलं पहिलं शुभचिन्ह म्हणजे ओम. ओम हे शुभचिन्ह तुम्हाला शिकवावं लागेल का? नाही. आणि ओम हे शुभचिन्ह तुम्हाला मुद्दाम ड्रॉ करावं लागेल का? शिकावं लागेल का? नाही. त्याचा अर्थ फार जास्त विश्लेषण करून सांगावा लागेल का? नाही. तर ओमचा अर्थ निर्मिती करणे. ज्या ओममुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाली, ज्या ओममुळे प्रकाश, ऊर्जा, शक्ती यांची निर्मिती झाली, तोच हा ओम आहे. आणि या ओमचं जर का आपण एखाद्या हव्या असलेल्या गोष्टीवर जर का तुम्ही ओम हे शुभचिन्ह म्हणते मी त्याला, तर ओम हे शुभचिन्ह जर का तुम्ही सेंड केलं तुम्हाला हवंय त्या गोष्टीवर, तर तुम्हाला तुमचं कार्य त्या ठिकाणी कार्य होण्यास सुरुवात होते. कारण त्या ओमचा अर्थच तसा आहे. ओम म्हणजे कार्य होणे किंवा कार्य होण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळणे, असा त्याचा अर्थ आहे. मग फक्त लक्षात ठेवायचे की आवश्यक असलेल्या या ऊर्जेमुळे मग जी आपली इच्छा आहे ती इच्छा सुद्धा प्रकाशमान झालेली दिसायला पाहिजे. त्या जसा ओम प्रकाशमान आहे त्याच पद्धतीनं ती इच्छा सुद्धा प्रकाशमान झालेली आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि तुमची त्यामुळे इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि म्हणूनच सर्व मंत्रांमध्ये सुद्धा सुरुवातीला ओम वापरला जातो. ओम शिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही ओम मुळेच होते. ओम नमो जी आद्या, हे जे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की आद्या जेव्हा प्रथम सुरुवात ज्या ओम मुळे होते तो हा ओम आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, की ज्या वेदांची सुरुवात, ज्या ब्रह्मांडाची सुरुवात ज्या ओमनी झालेली आहे, आणि नुसती सुरुवातच नाही तर निर्मिती सुद्धा. मग जर का मी तुम्हाला म्हणजे हे पुन्हा पुन्हा माझं हेच वाक्य कायमस्वरूपी राहणार आहे की सकारात्मक जी काही आपलं इच्छा असेल त्यावर तुम्ही आपल्या भाषेमधले सुद्धा आपण हे सिम्बॉल देऊ शकतो. आणि त्यामध्ये ज्या ओममुळे जर ब्रह्मांडाची निर्मिती होऊ शकते तर आपली इच्छा त्या पुढं काहीच नाही. ज्या ओममुळे पूर्ण ब्रह्मांड निर्माण होऊ शकलं, ज्या ओममुळे प्रकाशमान शक्ती निर्माण होऊ शकली, त्या ठिकाणी आपल्या मनामधली अगदी छोटीशी इच्छा म्हणजे काहीच नाही. मग अशा वेळेस आपण ओमचा वापर करायला पाहिजे. त्यानंतर पुढचं शुभचिन्ह जे भारतीय भाषेतलं आहे, तर ते पुढचं शुभचिन्ह जे आहे ते म्हणजे श्री. श्री हे पुढचं शुभचिन्ह आहे. तर ज्याप्रमाणे ओम हे शुभचिन्ह त्याच पद्धतीनं श्री म्हणजे ज्या गोष्टीची सुरुवात होते. ओम सारखंच श्री हे आहे, परंतु श्री हे शुभचिन्ह थोडंसं आर्थिक बाबींशी संबंधित सुद्धा आहे. आणि त्यामुळे श्री हे चिन्हाचा संबंध हा लक्ष्मी प्राप्तीसाठी होतो किंवा प्रत्यक्ष महालक्ष्मीशी संबंधित असलेलं हे श्री असं हे चिन्ह आहे. मग जर का आपल्याला लक्ष्मी हवी असेल तर तुम्ही श्री हे चिन्ह तिथे सेंड करू शकता, किंवा तुम्ही श्री हे चिन्ह असलेला मंत्र तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. पण लक्षात ठेवा, हे सर्व शुभचिन्ह ही प्रकाशमान आहेत आणि ही एकच गोष्ट आपण विसरून गेलेलो आहोत. आणि त्यामुळं आपण फक्त तोंडाने बडबड करतो,
आणि आपण फक्त तोंडानं मंत्र म्हणत राहतो. हे जे मंत्र असतील किंवा हे जे चिन्ह असतील तर ती आतून यायला पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की नामस्मरण करताना परा, पश्यंती आणि वैखरीचा उपयोग व्हायला पाहिजे, त्या पद्धतीनं यामध्ये जी आतून येणारी शक्ती आहे, जी हृदयापासून येणारी आहे किंवा अगदी त्याही खालून म्हणजे बेंबीच्या देठापासून येणारी जे काही शक्ती आहे, तिथून आपल्या या शुभचिन्हांची सुरुवात व्हायला पाहिजे, तिथून ते म्हटले पाहिजे. आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा, हे सर्व शुभचिन्ह सिद्ध केलेले आहेत, परमेश्वरी शक्तीचे आहेत आणि ते ऊर्जा स्वरूपात आहेत. आणि त्यामुळे जेव्हा आपण ह्या शुभचिन्हांचा वापर करत असू, रेकीमध्ये करत असू किंवा आपल्या घरातल्या घरगुती एखादं जर का आपण जप करत असू किंवा श्रीसूक्त म्हणत असू, कोणत्याही ठिकाणी प्रत्येक वेळी प्रकाशमान स्वरूप हे आपल्याला दिसायला पाहिजे आणि ते कार्य पूर्ण झालेलं आहे ही भावना आपल्या हृदयामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, तरच तुमचं काम पूर्ण होऊ शकतं. पण आपण काय करतो, जपमाळ घेतो आणि जपमाळ हातात घेऊन अगदी भराभरा जप करतो आणि आपलं अजिबात लक्ष नसतं. एकीकडे भराभरा जप करतो, भराभरा करा किंवा हळू करा, कसाही करा जप. परंतु जप करत असताना जर का तुम्ही जपाचा विचार करत नसाल आणि दुसऱ्या गोष्टींचा विचार करत असाल तर तुमचा जप हा तुम्ही केलेल्या विचारांकडे पोहोचतो. मग जर का तुम्ही त्यावेळेस पॉझिटिव्ह विचार करत असाल तर त्या पॉझिटिव्ह विचारांकडे तुमचा जप पोहोचतो आणि जर का तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल तर निगेटिव्ह विचारांकडे हा जप पोहोचत असतो. एकीकडे तुम्ही जप करताय की एकीकडे तुम्ही श्रीसूक्त म्हणताय, दुसरीकडे ओम श्री नमासारखा बीजमंत्र म्हणताय किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यासारखा जप तुम्ही एकीकडे करताय आणि तो जप करत असताना तुम्ही म्हणताय की आमका असा आहे तमका तसा आहे, तर ते तसंच होणार. कारण जप हा तुम्ही तोंडाने करताय आणि मनामधले विचार हे तुमच्या बेंबीच्या देठापासून येत आहेत, ते तुमच्या हृदयापासून येत आहेत, ते तुमच्या अंतर्मनापासून येत आहेत. आणि म्हणून तुमचा जो जप असेल किंवा आत्ता मी सांगितलेली चिन्ह असतील ती कुठं पोहोचतात, तर ही चिन्ह पोहोचतात ती म्हणजे त्या तुमच्या विचारांकडे. आणि मग जप करताना तुम्ही जो कुठला विचार केलेला आहे ते कार्य तुमचं पूर्ण होतं. अशी अनेक उदाहरणं आता सांगायची म्हटली तर माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत. अशी उदाहरणं आहेत की जी म्हणजे नको सांगायला असं वाटतं, कारण ती फार विचित्र अशी उदाहरणं आहेत. त्यामुळे अशी विचित्र उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्यापेक्षा मी तुम्हाला ह्यांचं महत्त्व सांगणं जास्त महत्त्वाचं वाटतंय मला. तर म्हणून हे लक्षात ठेवा की सर्व शुभचिन्ह हे ऊर्जा स्वरूपात आहेत आणि तुमच्या इच्छेवर तुम्ही ते शुभचिन्ह एकदा का सेंड केलं की ते कार्य पूर्ण होण्यास सुरुवात होते आणि ते शुभचिन्ह ऊर्जा स्वरूपात तुम्ही सेंड करायला हवं, हे लक्षात घ्या. तर त्यामध्ये आपण दुसरं शुभचिन्ह पाहिलंय. आता तिसरं शुभचिन्ह पाहू. अशी अनेक शुभचिन्ह आहेत, आपल्या वेळेत बसतील तेवढे शुभचिन्ह आपण पाहू. तर यामध्ये पुढचं जे शुभचिन्ह आहे ते म्हणजे स्वस्तिक. तर स्वस्तिक हे जे शुभचिन्ह आहे तर त्याचा अर्थ असा आहे की शुभचिन्हाला एकूण या स्वस्तिकला एकूण 8 काड्या आहेत आणि त्या 8 काड्यांच्या माध्यमातून 8ही दिशांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि 8ही दिशांकडून येणारी सर्व निगेटिव्हिटी बाहेरच्या बाजूला फेकली जाणे असा अर्थ त्या स्वस्तिकचा आहे. आणि त्यामुळं
जर का तुम्हाला तुमच्या मनामधले निगेटिव्ह विचार जर तुम्हाला बाहेर टाकून द्यायचे असतील तर तुम्ही तिथे स्वस्तिक हे चिन्ह प्रकाशमान स्वरूपात तुम्ही पाहू शकता. मग याच पद्धतीनं मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगू इच्छिते की अजून काही चिन्ह अगदी सहज पटकन आपल्याला समजतील अशी. उदाहरणार्थ कलश, जो कलश आपण आता मार्गशीर्ष महिन्यातही दर गुरुवारी मांडत होतो, त्याचप्रमाणे प्रत्येक शुभ कार्याच्या वेळेस कलशाशिवाय कार्य पूर्णच होत नाही. तर कलश हे सुद्धा शुभचिन्ह आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही या कलशामुळे होते. कलश पूजन करून ह्या कोणत्याही गोष्टीची सुरुवात होत असते. तर कलश म्हणजे सुद्धा त्याचा तोच अर्थ आहे. मग असे अनेक शुभचिन्ह आहेत. आपण त्याच्यावर एक स्पेशल एपिसोड ठेवू आणि त्या प्रत्येक शुभचिन्हांवर आपण नंतर परतच्या वेळेस बोलूया, पुढच्या वेळेस बोलूया. तर त्यामध्ये मी फक्त नावं सांगेल तुम्हाला की शंख, डमरू, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे देवतांच्या हातामध्ये जे काही आयुध आहेत ते आयुध, श्री विष्णूंच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे तर ते सुदर्शन चक्र. तर या सर्व हे जे शुभचिन्ह आहेत तर त्या शुभचिन्हांचा वापर कसा करायचा आहे, किंवा श्री लक्ष्मी मातेचे जे वेगवेगळे जे कलश असतात त्या कलशामधून धनसंपत्ती लक्ष्मी माता देत असते. अशा पद्धतीनं ती धनसंपत्ती आपल्याला देत असते आणि म्हणून कलशाचा जास्त चांगला उपयोग केलेला आहे धनसंपत्ती मिळवण्यासाठी. आणि म्हणून यामध्ये आपण परत एकदा अनेक शुभचिन्हांच्या बाबत आपण पुन्हा बोलूया. तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे रेकीमध्ये असलेली शुभचिन्हे. की रेकी शक्ती ज्या वेळेस प्रत्यक्ष मिकाओ ओसाई हे जेव्हा त्यावेळेस तिथे 21 दिवस एका डोंगरावर जाऊन बसले होते आणि 21 दिवस त्यांनी खूप विचार केला की हे कार्य कसं पूर्ण होईल, त्यासाठी मला काय काय केलं पाहिजे, कुठल्या शुभचिन्हांचा उपयोग केला पाहिजे. आणि त्यामधून त्यांच्या विचारधारणेमधून जी निर्माण झालेली जी काही शुभचिन्ह आहेत ती शुभचिन्हे म्हणजे जपानी रेकीमधील असलेली शुभचिन्हे. तर त्यातलं पहिलं जे शुभचिन्ह आहे ते शुभचिन्ह म्हणजे चोकुरे हे आहे. हे शुभचिन्ह कसे ड्रॉ करायचे त्याच्यावर आपण शेवटी बोलणार आहोत. आता फक्त मी तुम्हाला त्याचे अर्थ सांगते आहे. तर चोकुरे हे जे शुभचिन्ह आहे ते चोकुरे गोलाकार स्वरूपात आहे. ब्रह्मांडामधून खालच्या बाजूला हे चोकुरे येतंय, आपल्याकडे येतंय. आणि हे जे चोकुरे चिन्ह आहे हे सुद्धा प्रकाशमानच आहे. मग आपण जेथे कुठे असू त्या ठिकाणी आपल्याकडे हे चोकुरे येत आहे आणि कार्याची सुरुवात झालेली आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात होण्यासाठी चोकुरे हे शुभचिन्ह या ठिकाणी वापरलं जातं. मग म्हणूनच मी तुम्हाला मराठी शुभचिन्ह सांगितली की ओंकार याचा अर्थ किंवा ओमचा अर्थ सुद्धा एखाद्या गोष्टीची निर्मिती करणे असा आहे. एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे, कामाची सुरुवात करणे असाच अर्थ ओंकारचा आहे आणि तोच अर्थ चोकुरेचा सुद्धा आहे. आणि म्हणून चोकुरे या शुभचिन्हामुळे आपल्याला हे शुभचिन्ह ड्रॉ केल्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या कार्याची योजना आपल्या मनामध्ये आहे, जे कार्य करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये आहे त्या कार्यावर तुम्ही हे चिन्ह त्या ठिकाणी सेंड करू शकता, परंतु ते सुद्धा प्रकाशमान स्वरूपात. तर चोकुरेचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे. यानंतर पुढचं जे चिन्ह आहे ते म्हणजे सहेकी. तर सहेकी हे जपानी भाषेमध्ये असलेलं पुढचं शुभचिन्ह.
या शुभचिन्हामुळे, पुढच्या शुभचिन्हामुळे काय होतं किंवा ह्याचा अर्थ काय? तर सेहेकी म्हणजे आपण जे कार्य मनामध्ये योजलेलं आहे त्यामध्ये येणाऱ्या सर्व अडीअडचणी दूर दूर निघून गेलेल्या आहेत, नष्ट झालेल्या आहेत, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणजेच काय, तर सेहेकी म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या सर्व गोष्टी काढून टाकण्यासाठी सेहेकी या चिन्हाचा वापर होतो. आणि म्हणूनच सेहेकी हे चिन्ह कसं ड्रॉ करायचं किंवा ते कसं सेंड करायचं किंवा चोकुरे कसं ड्रॉ करायचं ते मात्र मी या व्याख्यानाच्या शेवटी मी तुम्हाला माहिती त्याची देईल. तोपर्यंत आपण त्याचे अर्थच पाहूया. तर आता आपण सेहेकीबद्दलची माहिती पाहिली. मग सेहेकीमुळे काय होतं, तर सेहेकी यामुळे मी पुन्हा तुम्हाला नंतर माहिती सांगणार आहे. इथं मेसेज येत आहेत मला की ताई परत सांगा तुम्ही, तर मी पुन्हा तुम्हाला ड्रॉ करताना सुद्धा मी माहिती त्याची देणारच आहे, काळजी करू नका. तर आत्ता मात्र म्हणजे मी इथून उठले तर इथं फळा येईल आणि फळा आल्यानंतर मग मला तिथे परत उठून तुम्हाला माहिती सांगायची आहे. आणि म्हणून मी आत्ता तुम्हाला आधी मी पूर्ण माहिती सांगते आणि त्यानंतर मी ड्रॉ करून दाखवते. तर आता आपण पाहूया की सेहेकीमुळे सर्व नकारात्मक गोष्टी नष्ट होऊ शकतात. आपल्याला जे जे नको आहे ते सर्व आपण काढून टाकू शकतो. मग याच पद्धतीनं ज्या आपल्या देवता होत्या, पूर्वीच्या काळी असलेल्या ज्या देवता होत्या, त्यांनी सुद्धा एका आयुधाचा वापर केलेला आहे आणि अशा अनेक आयुधांचा वापर केलेला आहे. ढाल, तलवार ही तर आयुधं आपल्याला माहितीच आहेत, परंतु शंकराच्या हातामध्ये जे त्रिशूळ असतं तर त्या त्रिशूळचा सुद्धा आकार साधारणपणे सेहेकीसारखाच आहे. आणि त्रिशूळचा अर्थ दोन वेगवेगळे होतात आणि त्यामधला पहिला मुख्य अर्थ म्हणजे नको असलेल्या गोष्टी काढून टाकणे. म्हणजे राक्षसांना मारण्यासाठी कित्येक वेळा शंभू महादेवांनी त्याचा उपयोग केलेला आहे. मग म्हणजेच काय की राक्षसांना किंवा राक्षसी विचारांना काढून टाकण्यासाठी त्रिशूळचा तिथे उपयोग करू शकतो आपण. पण या त्रिशूळचा आणखीन एक वेगळा अर्थ आहे. तो कोणता ते मी थोडक्यात सांगते की आपल्या शरीरामध्ये जी 7 ऊर्जा चक्रे आहेत त्या ऊर्जा चक्रांच्या खालच्या बाजूला जे काही रेकी शक्ती आहे किंवा रेकी शक्ती म्हणा तुम्ही त्याला किंवा कुंडलिनी शक्ती, तर जी काही कुंडलिनी शक्ती आहे तर त्या कुंडलिनी शक्तीमधून इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्या त्या कुंडलिनी शक्तीमधून वर 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 येत असतात. कुंडलिनी शक्ती खाली आहे, आपण बसतो त्या जागेवर असते ती प्रकाशमान स्वरूपात, आणि त्याच प्रकाशमान स्वरूपात हे 3 नाड्या वर वर आलेल्या आहेत. ह्या 3 नाड्या जेव्हा वर येतात तर ह्या 3 नाड्या म्हणजेच त्रिशूळ असाही अर्थ त्या ठिकाणी लावता येतो. ज्याप्रमाणे त्रिशूळाचे 3 जे वरची टोकं ही वर वर जातात, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामधील सुद्धा ऊर्जा चक्रांच्या कडेकडेनं येणाऱ्या ज्या नाड्या आहेत 3 नाड्या त्या वर 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 जाणे ही ध्यान प्रक्रियेमध्ये असलेली एक गोष्ट आणि त्याचा तो अर्थ आहे. परंतु आपण या ठिकाणी हा अर्थ या ठिकाणी घेणार नाहीये. तर आपण या ठिकाणी जो अर्थ घेणार आहे तो अर्थ म्हणजे आपल्याला नको असलेल्या गोष्टी काढून टाकणे, नष्ट करणे, मारून टाकणे, असा अर्थ या ठिकाणी आपण त्रिशूलाचा घेऊ शकतो. तर जर का तुम्हाला म्हणजे जपानी सिम्बॉलही तुम्ही वापरू शकता, तेही तितकेच पॉवरफुल आहेत.
परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा असे कितीतरी शुभचिन्ह आहेत आणि ते आपल्याला सहज कधीही केव्हाही कुठेही आपण ते ड्रॉ करू शकतो आणि सहजपणे आपल्या जीवनामधल्या नको असलेल्या गोष्टी आपण नष्ट करू शकतो. उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर एखाद्या व्यक्तीला जर का दारूचं व्यसन असेल तर आपण त्या ठिकाणी असं ड्रॉ करू शकतो की XYZ ही व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला असलेलं दारूचं व्यसन, तर त्या व्यक्तीनं त्याच्या हातामध्ये असलेली दारूची बाटली किंवा दारूचा ग्लास हा दूरवर फेकून दिलेला आहे आणि त्या दारूचा ग्लासवर तिथे त्रिशूळ येऊन पडलेला आहे. किती साधी आणि सोपी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी मात्र आपण आयुष्य खराब करतो. त्याच्यासाठी हजारो वेळा म्हणतो की अरे त्या अमुक तमुकला दारूचं व्यसन आहे. आणि मग आपण आपल्याच जीवनामधली जर का ती व्यक्ती असेल दारूचं व्यसन असलेली, तर आपण तिथं हजार वेळा म्हणतोय तिला दारूचं व्यसन आहे, तिला दारूचं व्यसन आहे. अरे तुम्हीच म्हणताय दारूचं व्यसन आहे, मग वास्तू तथास्तूच म्हणणार आहे, हे का लक्षात घेत नाही तुम्ही? आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये असे विचार करण्यापेक्षा तुम्ही जर का असा विचार केला की त्याचं दारूचं व्यसन दूर निघून गेलेलं आहे, म्हणा ना, करा. कुणाच्या ना कुणाच्या घरात तरी दारूचं व्यसन आहे, कुणाला तंबाखूचं व्यसन आहे, म्हणा, करा. अरे किती वेळ लागतो? 1 सेकंद लागतो. XYZ याचे दारूचे तंबाखूचे व्यसन नष्ट झालेले आहे. डोळे एक मिनिट डोळे मिटा, ते दारूची बाटली किंवा तंबाखूची पुडी ही दूरवर फेकून दिलेली आहे आणि त्याच्यावर त्रिशूळ येऊन आपटलेला आहे. झालं. 1 सेकंद लागला फक्त या गोष्टीला. मग एवढे शुभ गोष्टी आपल्या जवळ आहेत, आपल्या हृदयात आहेत, आपल्या विचारांमध्ये आहेत, तर आपण का बरं अनेक नकारात्मक गोष्टींचा विचार करतो? आणि हेच माझं तुम्हाला सर्वांना सांगण्याचं कारण आहे. तर आता आपण सहेकीबद्दल बोललो आणि आता यानंतर पुढचं जे शुभचिन्ह आहे ते जपानी भाषेतलं पुढचं शुभचिन्ह म्हणजे होन्शा जेशोनेन. तर होन्शा जेशोनेन हे जे शुभचिन्ह आहे ते शुभचिन्ह एकूण 22 कांड्यांचं आहे आणि हे 22 कांड्यांचं असलेलं जे शुभचिन्ह हे जेव्हा आपल्याला ड्रॉ करायचं असतं तेव्हा मात्र थोडंसं विचारांना ताकद द्यावी लागते, कारण ते 22 कांड्यांमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की ज्याप्रमाणे अ आ इ उ क ख ग घ हे आपण लिहायला लहानपणी शिकलो, त्याच पद्धतीनं आपल्याला हे होन्शा जेशोनेन हे चिन्ह सतत प्रॅक्टिस करून आपण ते गिरवायचं आहे. कमीत कमी 25-30 वेळा तरी त्याची प्रॅक्टिस करावी लागते. आणि त्यामुळे होन्शा जेशोनेन याचा अर्थ काय? तर होन्शा जेशोनेन म्हणजे तुमचे कार्य पूर्ण झालेले आहे. येस, हो, तुम्ही जे जे मागितलं ते तुम्हाला मिळालेलं आहे. मग तुम्ही काय मागितलं याच्यावर मात्र तुम्ही विचार करायला पाहिजे. तर तुम्ही मागितलेलं एखादं कार्य पूर्ण होण्यासाठी होन्शा जेशोनेन या चिन्हाचा तिथे वापर करायचा आहे. मग अशाच पद्धतीनं होन्शा जेशोनेन म्हणजे कार्य पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून याच ठिकाणी जर का तुम्ही म्हटलात की आम्हाला मराठी चिन्ह सांगा, तर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल स्वस्तिक सारखं शुभचिन्ह तुम्ही तिथे देऊ शकता. कलश किंवा स्त्री सारखं शुभचिन्ह तुम्ही तिथे देऊ शकता. आणि याचं कारण असं आहे की स्वस्तिक म्हणजे नुसतीच निगेटिव्हिटी बाहेर जाणे असं त्याचा अर्थ नाही. तर स्वस्तिक म्हणजे 8 दिशांना निगेटिव्हिटी बाहेर जाणे आणि 8 दिशांना जे जे काही नकोय आपल्याला ते बाहेर तर जातच, परंतु जे हवंय ते त्या स्वस्तिकमध्ये आहे. कारण स्वस्तिक हे एक शुभ संदेश देणारं चिन्ह आहे.
शुभ कार्य झाले आहे हे सांगणारं चिन्ह आहे. आणि स्वस्तिक म्हणजे आपण आपल्या जीवनातलं अगदी महत्त्वाचं असं हे शुभचिन्ह की आपण प्रत्येक शुभ कार्याच्या वेळेस स्वस्तिक हे काढत असतो. आपल्या दारामध्ये रांगोळीसुद्धा आपण शुभचिन्हांची काढत असतो. आत्ता सांगितलेल्या शुभचिन्हांची रांगोळी, ओमची रांगोळी काढतो, श्रीची रांगोळी काढतो. त्याचप्रमाणे स्वस्तिकच्या रांगोळ्या तर आधीपासूनच आहेत, त्या काढतो आपण आपल्या दरवाजात. मग त्याच पद्धतीनं आपण आपलं कार्य पूर्ण झालेलं आहे हे जर आपल्याला तिथं म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्वस्तिक हे शुभचिन्ह तिथे देऊ शकता. तर आता ही जी शुभचिन्ह आहेत त्या शुभचिन्हांमध्ये जे आत्ता तुमच्याकडून मला मेसेज येत होते की हे कसे ड्रॉ करायचे, तर ते मी तुम्हाला फळ्यावर ड्रॉ करून दाखवते आता.